राजस्थानातील सवाई मानसिंग रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली आहे। रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर पहाटे अचानक आग लागली। आग इतकी भीषण होती की आयसीयू मध्ये दाखल असलेल्या 8 रुग्णांचा मृत्यू झालाय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मृतांच्या कुटुंबियांनी न्यायाची मागणी करत एसएमएस रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटर बाहेर निदर्शने केली आहेत। अग्निशामक यंत्रे व्यवस्थित काम करत नसल्याचा आणि रुग्णालय प्रशासनाने रुग्णाला आयसीयू मधून बाहेर काढण्यास मदत केली नाही, राजकारणी फक्त फोटो काढण्यासाठी उपस्थित होतात असे आरोप केले आहेत। मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दीपक माहेश्वरी यांनी सांगितले की आग आणि गुदमरल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झालाय। इतर जखमींवर उपचार सुरू आहेत। रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की आयसीयू मधून अचानक धूर येऊ लागला। रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली, परंतु सुरुवातीला कोणीही पोहोचलं नाही। हळूहळू संपूर्ण ट्रॉमा सेंटर धुराने भरून गेल्यानंतर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। काही मिनिटांतच परिस्थिती गंभीर होऊन अनेक रुग्णांची प्रकृती बिघडली। मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे मंत्री जवाहर सिंग बेडम यांच्यासोबत तातडीने रुग्णालयात पोहोचले। त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। दोन्ही नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून संपूर्ण अहवाल मागवून मदत कार्याचा आढावा घेतलाय। भजनलाल शर्मा यांनी सांगितले की या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल।